नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे तुरीचं वरण. आपण रोजच वरण बनवतो, पण तुम्ही या पद्धतीने बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुरीचं वरण बनवण्यासाठी मी 1.5 वाटी तुरीची डाळ घेतली आहे इथे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त डाळ घेऊ शकता. यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते मी डाळ. याला 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले. आता यामध्ये पाणी टाकून घेतले डाळ शिजण्यापुरतं. 2 ते 3 ग्लास पाणी टाकले मी. आता यामध्ये मीडियम साईजचे 2 टोमॅटो असे कट करून टाकलेत मी. टोमॅटो डाळ शिजते वेळेसच टाकायचा, म्हणजे टोमॅटो छान मऊ होतो आणि डाळीमध्ये चांगलं मिक्स होतो. त्यामुळे डाळ शिजते वेळेसच टोमॅटो टाकायचा. कोणत्याही प्रकारचा जर आपण वरण बनवत असेल ना, तर त्या वरणामध्ये डाळ शिजवते वेळेसच आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. आता कुकरचं झाकण लावून घेतले मी आणि याला गॅसवरती ठेवून घेतले. 3 ते 4 शिट्ट्यामध्ये डाळ मस्त शिजते. 3 शिट्ट्या करून घेतल्यात. आता आपली डाळ शिजली आहे. मी गॅस बंद करते आणि गॅसवरून कुकर काढते. आता याची शिट्टी रिलीज करून घ्यायची आहे आपल्याला. बघा मस्त अशी डाळ शिजली आहे आपली. किती मऊसूत डाळ शिजली आहे बघा. असं पळीने छान रगडून घ्यायचं आहे आपल्याला डाळीला. टोमॅटो वगैरे मस्त मिक्स होतो डाळीमध्ये. बघा टोमॅटो किती छान मिक्स झालाय डाळीमध्ये. आता याला छान असं पळीने मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्या गरजेनुसार कोमट पाणी टाकून घेऊया. डाळीमध्ये कोमट पाणी टाकायचं, छान लागते डाळ. मी डाळ छान रगडून घेतली आहे. आता इकडे गॅसवरती एक पातेलं घेतले. पातेलं छान गरम झालं ना, त्यामध्ये तेलातल्या पळीने 2 पळी तेल टाकून घेतले. तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी टाकले मी. अर्धा चमच जिरं, अर्धा चमच मोहरी टाकले. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये मीडियम साईजचे 2 कांदे कापून टाकलेत मी. त्याला पण छान असं परतून घ्यायचे. आणि आता मी कढीपत्ता टाकलाय. थोडा कढीपत्ता जास्त टाकायचा वरणामध्ये, छान लागतो. फ्लेवर खूप छान येतो कढीपत्त्याचा तुरीच्या वरणामध्ये. आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊया. 3 चमच लाल मिरची पावडर टाकली आहे मी. अर्धा चमच हळद. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता. मला थोडीशी तिखट डाळ आवडते म्हणून मी थोडे तिखट जास्त टाकले. आणि चवीनुसार मीठ टाकले मी. आता यामध्ये हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया. मी कट करून घेतली होती कोथिंबीर. आता याला या मसाल्याला छान फिरवून घेऊया. तेलामध्ये मस्त परतून घ्यायचा आहे हा मसाला. आता यामध्ये टाकून घेऊया डाळ, जी आपण रगडून घेतली होती ती डाळ. बघा किती छान दिसतीये डाळ आपली. आता याला मस्त अशी एक उकळी येऊ द्यायची. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.